नमस्कार. बाईंनी शिबिराची सूचना दिली असेल. ती शिबिर घेणार आहे मी म्हणजे अनुराधा गोरे आणि माझ्याबरोबर आहे श्वेता नखाते. मला असं वाटतंय मी काही वर्षांपूर्वी तुमच्याकडे शिबिर घ्यायला येत होतो. मधल्या काळात करोना आणि मग राहूनच गेलं. यावर्षी मात्र ठरवलं की तुमच्या भेटीला यायचं कारण तुमची शाळा, तुमच्या मुख्याध्यापिका आणि तुम्ही खूप खूप आम्हाला आवडता. खरं तर घरात आपण म्हणतो की आई हा पहिला गुरु. आई आणि शाळा ही आई असते. त्यामुळे तुम्हाला खरं शिक्षण त्यांच्याकडून मिळतच मिळतं. मात्र सुट्टीमध्ये काय करायचं याचं थोडंसं मार्गदर्शन या शिबिरातून होईल. असं नाही आहे की शिबिरात शिकवलेलं तेवढंच तुम्ही कराल. भरपूर तुम्ही आणखीन काही करू शकाल. पण तुम्हाला काही गाईडलाईन्स याच्यातून नक्की मिळतील. मला खात्री आहे की तुम्हाला नक्की शिबिर आवडेल. व्हिडिओ बघा, पालकांना दाखवा आणि जास्तीत जास्त मुलांनी मिळालेल्या संधीचा फायदा घ्या. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जेवढी लवकर नावं द्याल तेवढं आम्हाला तयारी करायला सोपं पडेल. कारण ह्या सगळ्या ज्या वस्तू तुम्हाला पुढे आपण डेमो एक दाखवणार आहोत, त्या वस्तू आम्ही तुम्हाला देणार आहोत. फक्त लागणारे तुमचं पेन, पेन्सिल, पट्टी, त्याचबरोबर फेविकोल, कात्री ह्या प्रत्येकाला देणं शक्य नाही, तेवढ्या तुम्ही आणायच्या आहेत. बाकी मॅग्नेट असतील, स्ट्रॉ असतील, कागद असतील, आईस्क्रीम स्टिक्स असतील, हा सगळं सामान आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. बिलकुल असं होणार नाही की एखाद्या मुलाला सामान मिळालं असतं. शिबिरात आपण यावेळेला भरपूर सायंटिफिक टॉईज घेता येतात. म्हणजे आम्ही जेव्हा रेग्युलर शाळेमध्ये जातो तेव्हा एकदा घेतलेलं खेळणं 2 ते 3 वर्षात परत रिपीट करायचं नाही, बरोबर ना गं? असं आम्ही ठरवतो आणि तसं होतं. यावेळेला सगळेच टॉपिक हाताळत राहण्यापेक्षा आम्ही असं ठरवलं की एअर प्रेशर त्याच्यावर आधारित काही खेळणी घ्यायची. 2 ते म्हणजे इल्युजन म्हणजे भास. आपल्याला भास होतो, प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच असतं. ते ऐकताना, बोलताना कसंही असेल तसं. आणि तिसरं इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेट याच्यावर आधारित खेळणी आणि याच्यावर आधारित ॲक्टिव्हिटी आम्ही घेणार आहोत. मात्र ॲक्टिव्हिटी हस्तकलेचा हा तास नाही आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला सांगितलं आणि संपलं असं नाही आहे. तर याच्यातून कोणतं विज्ञान आणि त्याचबरोबर आणखीन काही छोटे मोठे खेळ त्याला आपण काय म्हणूया सुसंगत असे आपण घेणार आहोत. आधी प्रथम एक छोटासा व्हिडिओ बघा आणि मग आम्ही दोघीजणी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून एक डेमो दाखवतो, तो पण तुम्ही बघा. मला नक्की खात्री आहे की तुमच्यापैकी जास्तीत जास्त मुलं शिबिरासाठी नावं देतील आणि आपण दोघं नाही खरं तिघं, शाळा, विद्यार्थी आणि आपण मिळून हे शिबिर यशस्वी करूया. चला. सहभाग त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. अगदी बरोबर. कारण पालकच नाही म्हणाले तर किंवा त्यांनाच महत्त्व कळलं नाही तर. पण पालक वाट पाहतायत आपल्याला रस्त्यात असं अनेकांकडून कळतं. हो, नक्की. आता तुम्हाला पहिला हा जो सेट दिसतो आहे तो एअर आणि एअर प्रेशर याच्यावर आधारित आहे. याचा डेमो थोड्याच वेळात आम्ही करून दाखवतो. हे सगळं शक्य नाही आहे. हा जो आहे तो इल्युजन त्याच्यावर आहे. काही खेळणी आहेत, काही कागद आहेत, त्याच्यावर इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत. तुम्हाला तीही बघायला खूप खूप मजा येईल, मला खात्री आहे. आणि तिसरा जो सेट आहे तो तिसरा सेट आहे मॅग्नेट आणि इलेक्ट्रिसिटी याच्यावर आधारित. काही डेमो तुम्ही बघा आणि मला असं वाटतंय नक्की तुमच्या मनात उत्सुकता करायचं ते तर आत्ता नाही दाखवता येणार, पण एक डेमो छोटासा बघा. आपण सुरुवात करूया पहिल्यांदा एअरपासून. मला वाटते तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरात असणारी ही बाटली आणि ह्या बाटलीमध्ये किती हवा आणि त्याचं प्रेशर किती असेल तुम्ही इमॅजिन पण करू शकणार नाही. मला वाटते श्वेता जेव्हा दोन्ही हातांनी तिने असं दाबलं, जोरात फटका मारला की वरचं जे टोपण आहे ते किमान तुमच्या ताकदीप्रमाणे 1 मजला, 2 मजला, 3 मजला एवढंसुद्धा उडू शकेल. सहजपणे छतापर्यंत जाऊ शकेल. दुसरं तुम्हाला दिसतंय हा एवढूसा छोटूसा फुलपाखराचा जीव. तुम्ही जितक्या जोरात असा पुंकर माराल तेवढं हे फुलपाखरू वर जाताना दिसतोय तुम्हाला हा कागदाचा छोटासा पीस. पण हा जेव्हा तुम्ही वर हवेत फेकाल तेव्हा तो किती तुमचा जोर आहे त्याप्रमाणे आणि खाली येताना मात्र गरगर फिरत आणि वरून बघितलं तर भोरा जणू काही झालेला आहे असं तुम्हाला दिसेल. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो बॉल आहे, हा बॉल तुमचा घरच्या घरी तुम्ही करू शकता. तुमच्या मित्रांना प्रेझेंट देऊ शकता. लागतो काय त्याला तर 15x15चा कागद, फार पातळ नाही आणि फार जाडा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बघूया की ही साधी आपल्या प्रत्येकाच्या घरात असणारी काचेची बाटली. याच्यामध्ये पण हवा भरलेली आहे ना, रिकामी नाही आहे बाटली.
आता ताई त्याच्यामध्ये एक कागदाचा छोटासा गोल ठेवते आणि तो फुंकायचा प्रयत्न करते. तिने कितीही जोरात फुंकलं तरीसुद्धा हा अजिबात आत जाणार नाही, उलट उलटा येऊन बाहेर पडेल आणि उडेल. कारण ह्याच्यामधली जी हवा आहे ती हवा त्याला आत येऊ देत नाही. असा हा दुसरा प्रयोग. असे हवेचे अनेक वेगवेगळे प्रयोग आपण करणार आहोत. त्याच्यानंतर आता आपण दुसऱ्या भागाकडे वळतोय, ते म्हणजे इल्युजन. इल्युजन म्हणजे भास. मगाशी सांगितलं तसं जसे वेगवेगळे तुम्हाला असे कार्ड्स दिले जातील, त्याच्यावर इन्स्ट्रक्शन असेल आणि उदाहरणार्थ हे काय आहे, असं शिखर आहे की हा खोल आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. ते बघायला पण तुम्हाला खूप मजा वाटेल. आता ताई जे फिरवती आहे ते काय फिरवते तर तुम्हाला असं दिसतंय की आई त्या लहान मुलाच्या त्याला औषध पाजतीये. प्रत्यक्षात असं काहीच नाही आहे. या बाजूला आई आहे आणि या बाजूला मुलगा आहे आणि मग ते फिरवल्यानंतर असं वेगाने, जितक्या वेगाने फिरवाल त्याप्रमाणे तुम्हाला दिसेल. तसं अगदी साधी ही आहे. मला असं वाटतंय की एक टोक ह्याचं ताईच्या हातात आहे आणि एक टोक माझ्या हातात आहे. तुम्हाला दिसतीये वर गुलाबी लोकर आणि खाली फिक्की अशा प्रकारची अबोली. आता बघा, मी हे फिरवल्याबरोबर जादू घडली. वर गुलाबी फिक्की म्हणजे अबोली वर गेली आणि लाल खालती आली. आता परत तिने घट्ट पकडलेलं आहे आणि मी या बाजूला घेते, परत या बाजूला गेलं. हे इल्युजन नाही आहे, तर इल्युजनसारखं वाटणारं एक टेक्निक आहे, ते आपण शिकणार आहोत. अर्थात काड्यापेटी तुमची तुम्हाला आणायची आहे, कारण एवढ्या सगळ्यांना काड्यापेटी देणं मला शक्य नाही आहे. असे हे इल्युजनच्या बेस. सगळ्यात आणखीन एक मस्त खेळणं आहे आणि ते म्हणजे तुमच्या मित्राला तुम्ही काहीतरी प्रेझेंट देताय. ते प्रेझेंट काय देताय तर हे प्रेझेंट देताय हे आईस्क्रीम. पण हे जे आईस्क्रीम आहे, हे आईस्क्रीम जे आहे प्रेझेंट तुम्ही देताय, प्रत्यक्षात मात्र हा आत काय म्हणूया फुलपाखरू दिसतंय. असं फुलपाखरूच पाहिजे असं नाही. माझ्याकडे कटिंग मशीन होतं, मी फुलपाखरू काढलं. तुम्ही याच्यामध्ये काहीही पेपरमध्ये येणारे चित्र जी असतात निराळी जाहिरातीची, ती तुम्ही ह्याच्यात काढू शकाल आणि ह्याच्यात लावू शकाल. हे झालं इल्युजनच्या बाबतीत. तिसरा जो भाग आहे तो म्हणजे आता आपण बघणार आहोत इलेक्ट्रिसिटी. आपल्याला सगळ्यांना पवनचक्की माहिती आहे, पण ती पवनचक्की त्याच्यावर जोर पडला की काम कशी करते, तर हे आम्ही तुम्हाला आदल्या दिवशी काड्या देऊ. आता पुढचं जे आहे विंडमिल कशी काम करते, इलेक्ट्रिसिटी जनरेट कशी होते वेगवेगळ्या प्रकारे, तर हे असं फिरवलं की हे गोल गोल फिरतं आणि अर्थातच ही अशी फिरल्यानंतर इलेक्ट्रिसिटी तयार होते. वरून पाणी पडावं लागतं आणि मग हे कसं आहे तर हा दोरा ओढला की हे होतं. कसं ते आपण वर्गात बघूया. तिसरा जो इलेक्ट्रिसिटीचा प्रकार आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. तर हा छोटासा तुम्हाला कागद दिसतोय, याच्याबरोबर मॅजिक वॅन्ड फिरवला की ज्याप्रमाणे तुम्ही त्याला दिशा दाखवाल त्याप्रमाणे तो डावीकडे उजवीकडे फिरेल. त्याच्याहीपेक्षा आणखीन एक तुम्हाला सगळ्यांना आवडेल असं एक खेळणं आहे, तो म्हणजे वर सरकणारा माणूस. आणि तिसरं जे खेळणं आहे ते म्हणजे अर्थातच तुम्हाला हे घर्षण किंवा घर्षणामुळे निर्माण होणारी जी स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे. तुम्हाला इथे हा माणूस दिसतो आहे आणि या बाजूला अर्थातच तुम्हाला दोन रेषा दिसत आहेत. तुम्ही जेव्हा असं घासायला सुरुवात कराल तेव्हा तो असा वर उडेल आणि खालती पडेल. अशा प्रकारचा हा वरवर चढणारा माणूस. तसंच आपण आणखीन एक खेळणं करणार आहोत. आत्ता डेमो दाखवत नाही आहे, पण हे जे फुलपाखरू आहे ते पण घर्षणाच्या तत्वावर वरवर 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 जातं. खालून तुम्ही दोऱ्या ओढत गेलात की ते हळूहळू वर चढत, मात्र त्या माणसासारखं उडी मात्र मारत नाही, तिथे जाऊन थांबतं. त्याच्यानंतर मॅग्नेटचं मला वाटते आत्ता डेमो आपण एकच दाखवलं आहे, पण तुमच्याकडे असला मॅग्नेट की मॅग्नेटला आधारित असं बघा. तुम्हाला हे दिसतंय कसं कसं खालती येतं ते. याच्याशिवाय मॅग्नेटचं आणखीन एक आहे आणि ते म्हणजे हा थोडासा कागदाचा जड होता, मात्र तुम्हाला ताईनी वर घातलेला आहे साधी आपली जी बाटली असते त्या बाटलीचे असे गोल काढलेले आहेत. पृथ्वी कशी फिरते किंवा त्याला एअर बबल असं आपण म्हणतो की हा बबल तयार होतो. प्रत्यक्षात हा बबल नाही आहे, तर साधा एक गोल आहे आणि तो फिरतोय. तसंच तुम्हाला इथे दिसतंय की नाही मला कळत नाही आहे, पण हा जो आहे व्हिडिओ तो मॅग्नेटचं वैशिष्ट्य असं असतं की उदाहरणार्थ आत्ता मी हे सगळे मॅग्नेट काढले असं आपण समजूया आणि त्याच्यानंतर जसजसे आपण मॅग्नेट टाकू तसं म्हणजे उदाहरणार्थ
2 मॅग्नेट घातले तर दोन, फक्त समांतर रेषा तयार होतात. समजा हा एकच मॅग्नेट टाकला तर तो वर आला, दुसरा टाकला तर सरळ रेषा तयार होईल, 3 टाकला तर त्रिकोण तयार होईल, 4 टाकला तर चौकोन तयार होईल, 5 टाकला तर पंचकोन तयार होईल. अशा प्रकारे ह्याचा जे वैशिष्ट्य आहे ते. याच्याशिवाय मग आपल्याला आणखीन छोटे मोठे बरेच, म्हणजे सूर्यफूल सूर्याच्या दिशेने उगवतं किंवा तोंड करतं हे तुम्हाला माहिती आहे. पण आपण असं फूल बघवणार आहात की आपण देऊ ती डायरेक्शन, त्या दिशेला ते गोल 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 फिरत राहील. मला वाटते हा फक्त डेमो आहे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वर्गामध्ये ह्या सगळ्या वस्तू, सामान म्हटलं तसं आम्ही देणार आहोत. जे सामान सांगितलं असेल ते मात्र घरी असलेल्याला घेऊन यायचं आहे. कारण क्ले तुम्हाला विकत आणायची गरज नाही. जुना असेल तो, कात्री, फेविकोल, रंग वेगवेगळे. कारण मगाशी काही ज्या गोष्टी बघितल्या त्याच्यात रंग भरलेले नव्हते. तुम्हाला रंग जेवढे तुम्ही भराल तेवढा तुमचं अधिक चांगलं दिसेल. मला खात्री आहे की नक्की तुम्हाला शिबिर आवडेल. काय वाटतं तुला? मला असं वाटतं की मलाच करावं असं वाटतंय सगळं बाई, इतकं छान आहे. आणि मला वाटतं आपण पार्लेचर्चमध्ये महिला संघामध्ये रेग्युलर बेसिसवर जेव्हा जातो तेव्हा आम्ही गेटमध्ये गेल्यापासून एवढंच नव्हे तर मुलं जर वर्गात असतील तर आम्ही दिसलो की खिडकीतून बाई 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 आमच्या वर्गावर कधी येणार अशी उत्सुकतेने ओरडत असतात. आणि मला वाटतं त्यांचा आनंद हे आम्हाला सगळ्यात मोठी मिळणारी शिदोरी आणि एक काय म्हणूया एक गिफ्ट असते ती प्रत्येक तासाला. आणि आम्हाला ताजंतवानं आणि ऊर्जा मिळते वेगळ्या प्रकारची. अगदी बरोबर आहे. तीच अपेक्षा तुमच्याकडून पण आहे. शिस्तीत पण मजा करत आपण शिबिर पार पाडणार आहोत. लवकरात लवकर बाईंकडे नावं द्या. आम्ही तुमच्या भेटीला लवकरच येतो आहे. बाईंनी सांगितलेल्या तारखाला. नमस्ते आणि धन्यवाद. तुमची आम्ही वाट बघतो आहे. जरूर या.